येशू ख्रिस्त ज्या पद्धतीनं समाजासाठी अखंड आयुष्य त्यांनी वाहून घेतलं होतं आणि शेवटी आपल्या बांधवांच्या हितसंबंधासाठी, त्यांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःच बलिदान केलं, पण सत्याची बाजू त्यांनी सोडली नाही. तसंच संदेश आजच्या निमित्तानं आपण सगळे देऊया. आपल्या सगळ्यांच्यासाठी आपण सगळे नेहमी तत्पर राहूया, सगळ्यांच्या हातात हात घालून आपण चालूया आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. हा संकल्प आज ख्रिसमसच्या निमित्तानं आपण सगळे करूया. येशू ख्रिस्तांना नमन करूया, त्यांचं स्मरण करूया आणि आपल्या आयुष्याची वाट ही उज्ज्वल बनवूया. स्वप्नाली मॅडमनी जे डेकोरेशन केलं ते मी सांगते. पांढऱ्या रंगाचा पडदा, त्याच्यावरती फुलांची सजावट, लाइटिंग आणि बॅनर आहे आपल्या संस्थेच्या नावाचा, ज्याच्यावर आज सांता आलेला आहे त्या बॅनरवरती आणि लिहिलेलं आहे मेरी क्रिसमस. एका बाजूनी डाव्या बाजूनी सांता आहे आणि उजव्या बाजूनी आजचा सांता नाही तर वर्षभर तुम्हाला सोबत देणारा सांता आहे, ते म्हणजे क्रिसमस. राहुल सरांच्या वरती क्रिसमस ट्री आहे. राहुल सर, आम्ही अपेक्षा करतो की या क्रिसमस ट्रीची सावली तुमच्यावर अखंडपणे राहो. फुलांचा रंग, पण हा टेबल सुद्धा सुशोभित केलेला आहे. त्या सुशोभित टेबलवर क्रिसमस ट्री बाजारामध्ये मिळतो बेटा, प्लास्टिकचा तो तयार केलेला, म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवर्स जसे असतात तसा हा आर्टिफिशियल ट्री आहे. राहुल सर, तुम्ही खूप योग्य ओळखलं. तुम्ही बोलत असताना संजना मला इकडे विचारतीये, हा सागर मोठा काय आहे, हा नेमका काय आहे, कसला दगड आहे इथे. ही जी उत्सुकता तुमच्या मुलांच्या मनात आहे, तर इथे सागरामध्ये जे गोटे मिळतात किंवा नदीच्या काठी जे गोटे मिळतात, सागर गोटे म्हणतात याला, आय होप सो, तर तसे पांढरे शुभ्र, हे आवाज येतोय काय, तरी गोटे खाली आपण झाडाच्या तिथे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती चांदण्या. या झाडाला ही पद्धत आहे क्रिसमस ट्री डेकोरेट करण्याची की रंगीबेरंगी बॉल्स, स्टार्स रंगीबेरंगी ह्या लावलेल्या असतात. त्याला ही जाळीदार अशी रंगीबेरंगी जाळी लावलेली असते. तर म्हणजे ह्या तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा, मला असं वाटतं राहुल सर आपल्याकडे जे कल्पतरू म्हणतात तसा हा प्रकार असणार आहे क्रिसमस ट्री, की जो सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण करत असणार. आणि एक सुंदर असा केक देखील आलेला आहे आपल्या सर्वांसाठी. त्या येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त सरांनी मागवलेला केक आता आदिनाथ आपला आजचा सांता तो कापणार आहे आपल्या सर्वांच्या वतीने.